Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is the beginning of the Lenten season, आज 40 दिवसांची सुरुवात होते. लेंट ज्याला म्हणतात. and it will be consummated by Easter. ईस्टर संडेला हे 40 दिवस संपतील. And this is the beginning of great days, महान दिवसांचा हा प्रारंभ आहे. because कारण Jesus decided to do something that the world never imagined. येशूंनी असं काहीतरी करायचा निर्णय घेतला की ज्याची कल्पना सुद्धा जग करणार नाही. And that is the plan of salvation for all mankind. आणि ते म्हणजे संपूर्ण मानवजातीच्या तारणाची योजना. That's why म्हणून this Holy Week and the Passion Week and this whole Lenten season Ha- is a beautiful time. पवित्र सप्ताह आणि हे लेंटन मधले सगळे 40 दिवस हा काळच फार सुंदर आहे. Amen. आमेन. Many roads lead to confusion, only one leads to God. अनेक रोड गोंधळाकडे नेतात पण फक्त एकच रोड देवाकडे नेतो. Amen. अनेक रस्ते गोंधळाकडे नेतात पण एकच रस्ता देवाकडे नेतो. We'll open our Bibles to John chapter 14 verse 6. योहानाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन यावेळेला सर्वांनी काढा. Jesus said to him, I am the way, the truth, and the life. No one comes to the Father except through me. योहान 14:6 मध्ये येशू म्हणाले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, कोणीही माझ्यामधून आल्या वाचून बापापाशी येत नाही. Amen. आमेन. When Jesus spoke these words, जेव्हा येशू हे सर्व शब्द बोलले, he was making one of the most powerful and exclusive statements in the Bible. त्याला येशू ख्रिस्त बायबल मधलं एक अतिशय विशिष्ट आणि सामर्थ्यवान विधान करत होते. He was not offering an opinion, एखादं मत सांगत नव्हते ते, but पण he was declaring an unchangeable truth. घोषित करत होते एक कधीही न बदलणारं सत्य. And this happened during the last Passover, आणि हे शेवटच्या वलांडणाच्या वेळी झालं, just before his death. येशूंच्या मृत्यूच्या थोडंसं अगोदर. Now his disciples were troubled येशूंच्या शिष्यांना त्रास व्हायला लागला, because he told them that he was going to leave them. कारण येशू त्यांना आता सांगायला लागले की मी तुम्हाला सोडून जाणार आहे. And so they didn't understand आणि मग त्यांना कळलं नाही की येशू असं हे काय बोलतायत, where he was going येशू कुठे चाललेले आहेत or how to follow him. किंवा कसं येशूंच्या मागे चालायचं, कसं जायचं त्यांना कळलं नाही. So Thomas said, तर थोमा बोलला, Lord, प्रभू we don't know where you are going. आम्हाला तर ठाऊक नाही तू कुठे चाललाय, So how can we know the way? तर आम्हाला मार्ग कसा कळायचा. In John 14:5. योहान 14:5 मध्ये तो म्हणाला की आम्हाला माहितीच नाहीये प्रभू तू कुठे चाललाय, तर आम्हाला तो मार्ग कळायचा कसा. And then in response, Jesus said something marvelous. आणि त्याला प्रतिसाद म्हणून 6व्या वचनात येशू काहीतरी सुंदर बोलले. He didn't say, असं नाही म्हणाले I will show you the way, की मी तुला मार्ग दाखवीन or I know the way, किंवा मला मार्ग ठाऊक आहे, like normally a teacher or a prophet says. जसं साधारणतः एखादा शिक्षक किंवा संदेष्टा म्हणतो. Instead, he declared, तर असं न बोलता येशूनी घोषित केलं, I am the way. मीच मार्ग आहे, मी I मार्ग am the way. दाखवीन नाही, मीच मार्ग आहे. Never a person ever spoke like this. आणि कधीही कुठलाही व्यक्ती असं बोललेला नव्हता. This was not just guidance, आणि याला फक्त मार्गदर्शन म्हणत नाही, it was a declaration of his divinity. तर हे मार्गदर्शन तर होतच, पण त्याच्या दैवत्वाची ही घोषणा होती. It was a declaration of his divine identity. त्याच्या दैवी प्रचितीची, त्याच्या दैवी ओळखीची ही एक घोषणा होती. Jesus was saying, येशू म्हणत होते, I am not one of many ways. अनेक मार्गांमधला एक मार्ग मी नाही, I am the only way. मी एकच मार्ग आहे, I am the only way. मी एकमेव मार्ग आहे. I am not just a messenger. मी केवळ एक निरोप्या नाहीये, I am not just a prophet. मी केवळ एक संदेष्टा नाहीये. There were many prophets, many messengers who came to you अनेक संदेष्टे, अनेक निरोपे तुमच्याकडे आले and they guided you. आणि त्यांनी येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं, They even showed you the way. त्यांनी तुम्हाला मार्गही दाखवला. See, but I am not a messenger. पण मी तसा निरोप्या नाहीये, निरोप घेऊन आलेला. I am the message itself. मी स्वतःच तो निरोप किंवा संदेश आहे. I am the word of God. मी स्वतः देवाचा शब्द आहे. I don't just have the truth. माझ्याकडे फक्त सत्य आहे असं नाही, I am the truth. मीच सत्य आहे, I am the truth, he मीच said. सत्य आहे असे येशू म्हणाले. Amen. आमेन. So don't think so that I have the truth.
तर असा विचार करू नका की माझ्याकडे सत्य आहे. येशू म्हणतायत जणू माझ्याकडे सत्य आहे असं नव्हे. I am the truth. मीच सत्य आहे. I am the complete truth. मी संपूर्ण सत्य आहे. The complete truth of God. देवाचं संपूर्ण सत्य मी आहे. I don't just give life. मी फक्त जीवन देतो असं नव्हे. I am life. मी जीवन आहे. म्हणजे ते तर सगळं मी करतोच, पण मीच सत्य आहे, मीच जीवन आहे. And so this statement, तर हे विधान, it shocked the disciples या विधानाने शिष्यांना धक्का बसला. because it left no room for alternative paths to God. कारण त्यातून मग देवाकडे जायचे इतर काही पर्यायी मार्ग आहेत, याचे उपायच बंद झाले. All doors he closed सगळी दारच बंद करून टाकली प्रभूनी and he opened only one door आणि एकच दार उघडलं and he says, I am the door. आणि म्हणाला मी दार आहे. No options left. पर्यायच ठेवला नाही प्रभूनी. Jesus was not saying, येशू असं म्हणत नव्हते find your own way. की स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढा. Oh, I am the way. मी मार्ग आहे. You don't need to search for the way. तुम्ही मार्ग शोधायची गरज नाहीये. You find me, you find the way. तू मला शोध, तुला मार्ग सापडेल. You find me, you find the truth. तुला जर सत्य सापडलं तर तुला मी सापडलं. सत्य शोध, तुला मी सापडीन. You find life, I am the life. जीवन तुला हवंय, शोध, मीच जीवन आहे, मी तुला सापडीन. See, असं many roads do not lead to God. अनेक रस्ते देवाकडे नेतात असं नव्हे. Only one does. एकच मार्ग देवाकडे नेतो. You cannot earn your way to heaven. तुम्ही स्वर्गात जाण्यासाठी स्वतःचा मार्ग कमवू शकत नाही. There is no price tag on heaven. स्वर्गाच्या मार्गाला किंमत लागलेली नाहीये की एवढा पैसा भरा आणि मोक्ष घ्या आणि या स्वर्गात. You cannot earn your way for salvation. तुम्ही मोक्षाचा मार्ग विकत घेऊ शकत नाही. Why? का? Because Jesus already paid the price. कारण येशूने ऑलरेडी किंमत मोजलेली आहे. Our religion, आपला धर्म, our good works, आपली चांगली कर्म our moral living आणि आपलं नैतिक जीवन, धर्म कर्म आणि नैतिक जीवन will never be enough. कधीच पुरेसं असणार नाही. Only Jesus can save. फक्त येशूच तारू शकतात. That's why Acts 4:12 says, म्हणून प्रेषित 4:12 मध्ये लिहिलेलं आहे. nor is there salvation in any other, for there is no other name under heaven given among men by which we must be saved. म्हणून प्रेषित 4:12 मध्ये असं लिहिलेलं आहे, आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेलेच नाही. Charles Spurgeon once said, चार्ल्स स्पर्जन एकदा म्हणाले, you must not try to find a way to heaven, तुम्ही स्वर्गात जायचा मार्ग शोधायचा प्रयत्न करू नका, because Jesus is the way. कारण येशूच मार्ग आहे. You are not to look for a path to the Father, तुम्ही पित्याकडे जायचा मार्ग शोधू नका, because Jesus is the path. कारण येशूच तो मार्ग, तो रस्ता आहे. So come to him as you are. येशूंकडे जसे आहेत, जसे आहात तसे या. That's why this great man of God, A.W. Tozer, said, म्हणून देवाचे एक महान सेवक जे होऊन गेले ते म्हणाले, A.W. टोझर, Jesus is not one of many ways to approach God. येशू ख्रिस्त देवापर्यंत पोचायचा अनेक मार्गांमधला एक मार्ग नव्हे, Nor is he the best of several ways. किंवा येशू ख्रिस्त अनेक मार्गांमधला एक उत्तम मार्ग सुद्धा नव्हे. He is the only way, येशू एकच मार्ग आहे. not one of the best. अनेकांमधला एक उत्तम मार्ग येशू नव्हे, येशू एकच मार्ग आहे. So stop looking and start seeing Jesus. तर तुम्ही आता ते शोधणं बंद करा आणि येशूंकडे पाहायला सुरुवात करा. Start seeing Jesus as the only way. येशूंना एकमेव मार्ग म्हणून पाहायला सुरुवात करा. You know, a traveler who is lost in the desert, तुम्हाला माहितीये, एखादा प्रवासी समजा रानात हरवलाय, he doesn't need a list of directions. तर त्याला काही मार्गदर्शनाची सूची लागत नाही, यादी लागत नाही. He needs only someone to take him home. त्याला फक्त कोणीतरी असा हवाय की जो त्याला घरी नेईल. And so Jesus has come to take you home. येशू तुला घरी घेऊन जायला आलेच. As simple as that. येशू तुला घरी घेऊन जायला आले. A drowning man does not need swimming lessons. बुडणाऱ्या माणसाला पोहायचं कसं याच्या धड्यांची गरज नाही. He needs a rescuer. त्याला कोणीतरी वाचवणारा पाहिजे. The same way we don't need more religion today. तसंच आज आपल्याला अजून धर्माची गरज नाहीये. More rituals, more customs, आज आपल्याला अजून रूढी, प्रथा, विधी, धर्म याची गरज नाहीये. or more self-efforts, किंवा अजून काहीतरी स्वतःहून केलेले प्रयत्न नकोय. more good works. अजून चांगली सत्कर्म नकोय. We need Jesus. आपल्याला येशूंची गरज आहे.
We need Jesus. आपल्याला येशूंची गरज आहे. He is the only bridge येशू एकच पूल आहे. between man and God. मनुष्य आणि देव यांच्यामधला एकच पूल. Only bridge between man and God. एकच पूल, एकच ब्रिज मनुष्य आणि देव यांच्यामधला येशू. He is the door that leads to eternal life. जे दार अनंत जीवनाकडे नेतं ते दार आहेत येशू. He is the Savior ते येशू तारणार आहेत. who gave his life to set us free. ज्या तारणाऱ्याने, मुक्तिदात्याने आपला प्राण दिला आपल्याला मुक्ती द्यायला. Salvation begins with him, तारणाची सुरुवात येशून पासून होते, continues with him, तारण येशूंमध्ये कंटिन्यू होतं and ends with him. आणि तारणाची अखेर येशूंमध्ये होते. सुरुवात, अंत आणि मध्ये येशू. I am the way, the truth and the life. मी मार्ग, सत्य व जीवन आहे. No man comes to the Father एकही माणूस देवबापाकडे येत नाही without me. माझ्याशिवाय. And so when Jesus spoke these words, तर येशू जेव्हा हे शब्द बोलले, he was telling a life-changing truth. येशू आपल्याला एक जीवन बदलणारं सत्य सांगत होते. He was not a teacher. की ते शिक्षक नाहीयेत. He is not just a prophet. येशू फक्त संदेशा नाहीयेत. He is God manifested in flesh. तर येशू स्वतः देव आहे, देहरूप धारण करून जगात अवतरलेला देव. He was not just a wise man giving some kind of wisdom to us. फक्त सुज्ञ हुशार पंडित माणूस नव्हे की जो आपल्याला ज्ञान देत होता. He is sharing the truth सत्य सांगत होता because कारण he is truth. ते स्वतः सत्य आहेत. He was not just a miracle worker येशू म्हणजे फक्त चमत्कार करता नव्हे, giving life to people. लोकांना जीवन देणारे. He himself is life. ते स्वतः जीवन आहेत. He did not just raise Lazarus from the dead. येशूंनी फक्त लाजराला मेलेल्यातून जिवंत केलं असं नव्हे. He says, I am the resurrection. येशू म्हणाले मी पुनरुत्थान आहे. I mean, you cannot go further than that. याच्यापेक्षा पुढे आपण जाऊ नाही शकत. You cannot go further than life. याच्यापेक्षा जीवनापेक्षा पुढे आणि आपण काय जाणार? You cannot go further than resurrection. पुनरुत्थानाच्या पुढे आपण आणि काय जाणार? Then you are trying to go further than God. मग याचा अर्थ तुम्ही देवाच्याही पुढे जायचा प्रयत्न करताय. He is the ultimatum. बस सरते शेवटचं हे एकमेव. इथे सगळं संपतं. And so this statement shocked the disciples. तर या विधानाने शिष्यांना धक्का बसला. They were confused and worried ते गोंधळले, त्यांना काळजी व्हायला लागली की येशू असं काय बोलताय. because Jesus told them that he was leaving them. कारण येशू त्यांना म्हणाले की मी तुम्हाला सोडून जाणार आहे. And you know, Thomas was always full of questions. आणि थोमा नेहमी प्रश्नांनी भरलेला असायचा, त्याचे प्रश्न संपायचे. And so he said, तर तो म्हणाला, we don't know where you are going. थोमा म्हणाला की आम्हाला तर माहिती नाही प्रभू तू कुठे चाललायस. So how will we know the way? मग आम्हाला मार्ग कसा कळायचा? And so there, that time Jesus said, I am the way. त्यावेळेला येशू म्हणाले तिथे की मीच मार्ग आहे. He shut everybody's mouth. आणि सगळ्यांचं तोंड तिथे येशूंनी बंद करून टाकलं असं म्हणून की मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. You don't have to follow rituals, you have to follow me. तुम्ही विधी प्रथा वगैरेच्या काही मागे चालायची गरज नाही, फक्त माझ्या मागे You don't चाला. have to follow any customs, you have to follow me. काही रूढी प्रथा विधी तुम्ही पाळायची गरज नाहीये, फक्त माझ्या मागे चाला. Simple thing. एकदम साधं काम. No Jesus, no heaven. येशू नाही, स्वर्ग नाही. No Jesus, no salvation. येशू नाही, स्वर्ग नाही. येशू नाही, तारण No नाही. Jesus, no resurrection. येशू नाही, पुनरुत्थान नाही. No Jesus, no abundant येशू life. नाही, विपुल जीवन नाही. No Jesus, no forgiveness. येशू नाही, क्षमा नाही. साधं आहे हे गणित. Amen. येशू आहेत तर सगळं आहे. Because Jesus opens the door to God. कारण येशू ख्रिस्त देवासाठीचं दार उघडतात. He's got the keys to God. येशूंकडे देवाच्या किल्ल्या आहेत. And so Jesus used different pictures to present his truth. तर येशूंनी वेगवेगळी चित्र वापरली स्वतःचं सत्य प्रस्तुत करायला. Like he said, I am the gate. जसं येशू म्हणाले मी दरवाजा आहे. I am the door. मी दार आहे. Whoever enters in me will be saved. माझ्यापासून माझ्यामधून जो आत जाईल त्याचं तारण होईल. Because a gate is the only way into a certain place. काय एखाद्या जागी पोचायचा रस्ता म्हणजे दार असतं. ते दार उघडलं तरच तिथे जाता येतं. If someone wants to enter a home, समजा एखाद्याच्या घरात किंवा एखाद्याला घरात जायचंय, he cannot enter through the window. तर खिडकीतनं तर जाऊ नाही शकत. Only thieves and robbers enter through the window. खिडकीतनं चोर आणि लुटारू जातात. See, you have to enter the main door. तुम्ही मुख्य दारातनं जायला पाहिजे ना, मेन डोर ज्याला आपण म्हणतो. In the same way, तसंच Jesus is the only door to eternal life. येशू ख्रिस्त एकच दार आहेत अनंत कालच्या जीवनाचं, ज्याला मोक्ष म्हणतात. And so before Jesus died, तर येशू मरण पावण्या अगोदर the Jewish people, यहुदी लोक they worship God in the temple. त्यांनी देवाची आराधना केली मंदिरात. They used to go in the temple and worship God. ते मंदिरात जायचे, देवाची आराधना करायचे. And there was a huge curtain आणि एक मोठा पडदा होता between the holy place and the most holy place परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान यांच्यामध्ये एक मोठा पडदा होता that separated the people from the most holy place. आणि ज्यापासनं परमपवित्र स्थानापासनं लोक वेगळे व्हायचे. तर परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान यांच्यामध्ये एक पडदा होता. Why? का? Because God's presence was inside the holy of holies. परमपवित्र स्थानात देवाचा
सहवास होता And so nobody could enter in. आणि कोणी तिथे जाऊ शकत नव्हतं. Even the high priest could enter only once a year. आणि प्रमुख याजक सुद्धा फक्त वर्षातून एकदाच परम पवित्र स्थानात जाऊ शकत होते, जिथे देवाचा सहवास उपस्थिती किंवा देव खुद्द राहायचा. That also because he had taken a sacrifice, and that's why he had to आणि go. तेही प्रमुख याजक वर्षातून एकदा अर्पण घेऊन त्याला जायला लागायचं, म्हणून त्याला ती परवानगी परम पवित्र स्थानात जायला मिळायची. And so this curtain, it represented the separation between God and man. तर हा जो पडदा आहे, तो पडदा मनुष्य आणि देव यांच्यामध्ये आलेलं जे विभक्तपण आहे त्याचं दर्शक. Because man was a sinful one. कारण मनुष्य पापी. But when Jesus died, पण मग जेव्हा येशू मरण पावले, something amazing happened. काहीतरी आश्चर्यकारक झालं. Bible says बायबल म्हणतं that the curtain in the temple tore from top to bottom. मंदिरातला पडदा वरून खालपर्यंत फाटला. Yes, Matthew 27:51. मत्थय 27:51. Not from bottom to top. खालून वर फाटला नाही, वरून खाली फाटला. If it tore from bottom to top, that means man is doing some effort. खालून वर फाटला असता तर आपण म्हटलं असतो कोणीतरी फाटलाय, माणसानी प्रयत्न केलेत. Man is trying his effort to reach God. आणि मनुष्य देवापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे असं मग आपण म्हणालो असतो. But it tore from top. तसं न होता तो पडदा वरून खाली फाटला. That means God opened it up for us. याचा अर्थ देवाने आपल्यासाठी मार्ग उघडला. And so that was a powerful sign. आणि ते एक सामर्थ्यवान चिन्ह होतं. Here Jesus died, there the temple veil tore. इथे येशू मरण पावले आणि तिथे मंदिराचा पडदा फाटला, दुभंगला. Automatically. आपोआप God was showing to the world. देव जगाला दाखवत होता He is the person की तोच आहे who's going to save you. जो तुला तारणार आहे. He is the person I have accepted. तोच आहे ज्याला मी स्वीकारलंय. He is the Lamb of God तो देवाचं कोकरू आहे that will take away your sins. जे तुझं पाप हरण करणार आहे. And He is the one who will remove the barrier. आणि तोच आहे जो मधलं बंधन काढणार आहे. Barrier between you and me. तू आणि मी, आपल्यातलं बंधन येशू काढणार. No more separation, said God. आता आपण विभक्त असणार नाही असं देव म्हणाला. No more need for a high priest now. आता प्रमुख याजकाची गरज नाही असं देव म्हणाला. No more sacrifices. आता अर्पण करायची गरज नाही देव म्हणाला. Through Jesus Christ, येशू ख्रिस्ताद्वारे we can all easily, boldly come to God. आपण सगळेजण सहजपणे धाडसाने देवापर्यंत येऊ शकतो. That's why we need to value Jesus above all. मग आपण सगळ्याहून जास्त येशूंची किंमत करायला शिकलं पाहिजे. Above all. सगळ्यांहून जास्त, सगळ्यात जास्त, सगळ्यांहून जास्त येशूंची किंमत करायला शिका. येशूंना हलक्यात घेऊ नका. Take some points. काही मुद्दे घ्या. First point, पहिला, Jesus is not arrogant. येशू उद्धट नाहीयेत. He is the only way out. येशू एकच सुटकेचा मार्ग आहे. Now, is Jesus being arrogant when he said, आता येशू जेव्हा असं म्हणाले तेव्हा येशू उद्धट होते का? I am the way? येशू जेव्हा म्हणाले मी मार्ग आहे, मग येशू उद्धटपणे बोलतायत का? Was he arrogant when he said that? He was not arrogant. उद्धट नव्हते येशू. When Jesus said, I am the way, the truth, and the life, येशू जेव्हा म्हणाले मीच मार्ग, मीच सत्य, मीच जीवन आहे, no man comes to the Father एक- but except through me. एकही माणूस देवबापापर्यंत माझ्याशिवाय पोहोचू शकत नाही He was not being arrogant. असं म्हणताना येशू उद्धटपणे बोलत He नव्हते. was telling the truth. येशू सत्य सांगत होते की जे आहे ते आहे And it can save mankind. आणि त्यातून मानवजात तारली जाऊ शकते. Why do people accuse him of being arrogant? का लोक येशूंना उद्धट म्हणतात मग? Yes. का येशूंवरती असा दोष लोक लावतात की येशू उद्धट आहेत असं बोलून? Oh, what does he think of himself? येशूंना काय वाटतं की येशू स्वतःला काय समजतात? काय I am समजतात? the way, he is saying. येशू काय समजतात स्वतःला प्रश्नच येत नाही. ते आहेत ते. Because truth always sounds arrogant. कारण सत्य नेहमी उद्धटच वाटतं ना रे ऐकायला. Truth will always sound arrogant. खोटं गोड वाटतं, सत्य नेहमी ऐकायला उद्धटच वाटतं. Because in a world full of lies, कारण की खोट्यांनी भरलेल्या जगात nobody wants to hear a truthful statement like this. कोणालाही असं सत्य विधान ऐकायची इच्छा नाही. इट्स इझियर टू सेल अ लाय देन टू गिव्ह द ट्रूथ अवे. एक जुनं गाणं आहे. When someone stands up and declares कोणीतरी जेव्हा उभं राहून म्हणतं something as absolute truth, काहीतरी अगदी हे संपूर्ण सत्य आहे असं म्हणतं, people get offended. लोकांना वाईट वाटतं की असं कसं म्हणतात, हे एकमेव सत्य आहे. काय उद्धट आहेत? Not because it is false, अरे ते खोटं आहे म्हणून नाही, but because it contradicts their own beliefs. पण त्या लोकांचे स्वतःचे जे विश्वास असतात ना त्याच्या विरोधात हे काहीतरी असतं आणि म्हणून त्यांना असं वाटतं असं कसं मात्र ते म्हणतात. Say, Jesus was not arrogant, he was telling the truth. येशू उद्धट नव्हते, येशू सत्य सांगत होते आणि जे सत्य आहे ते See, सत्य आहे. truth will always sound arrogant in the midst of lies. सत्य खोट्यात
नेहमी उद्धटच वाटतं ऐकायला, but it remains the truth. पण ते सत्यच आहे, It does not change. ते बदलत नाही. In the midst of lies, it will continue to be truth. खोट्यांमध्ये ते सत्य सत्यच राहणार, कोणालाही ते ऐकायला कसंही वाटो. Yes. It will not change its opinion because you felt offended. त्यातून सत्याचं मत बदलणार नाही. तुला वाईट वाटतंय म्हणून सत्य बदलत नसतं. Just because your beliefs are contradicting it, it will not say, okay, I will adjust. तुझी No. भाव, तुझे भाव, तुझा विश्वास हे सगळं वेगळं आहे म्हणून सत्य म्हणणार नाहीये, ठीक आहे मी बदलतो. Because if it compromises with the truth, you will get lost forever. का सत्याशी रद्दबदल करून तू कायमचा हरवणार आहेस. सत्य सत्यच आहे Truth has to be told, आणि सत्य सांगायला तर हवंच ना रे. no matter how many people are offended. किती लोकांना जरी वाईट वाटलं तरी सत्य सांगितलं गेलंच पाहिजे. Because कारण being offended is okay, but going to hell because I have to compromise in the truth is not proper. काही वेळ वाईट वाटलेलं चालतंय, पण कायमचं नरकात जाणं परवडणार नाही. काही वेळ तुम्ही रुसा फुगा वाईट वाटून घ्या, Yes. नंतर तुम्ही शांत व्हाल कालावधी नंतर, पण नरकात जाणं झेपणार आहे का? And so Jesus was not boasting. तर येशू काही असे घमेंड बाळगून वगैरे बढाया मारत नव्हते. He was extending a lifeline to them. तर जीवनाची एक दोरीच त्यांच्यासाठी वाढवून देत होते की ही जीवन दोरी आहे, हिला धरा आणि वाचा. If you accept him, तुम्ही जर येशूंना स्वीकारलं then you get saved. तर तुमचं तारण होतं, होईल. And even if you don't accept it, आणि जरी तुम्ही ते नाही स्वीकारलं, it has got nothing to do with the truth. त्याचा संबंध सत्याशी नाहीये. Truth has told you. सत्याने सत्य सांगितलेलं आहे. It's upon you to accept it or not. आता तुझ्यावर आहे, ऐकायचं तर ऐक, स्वीकारायचं तर स्वीकार. And even if you don't realize the whole truth, आणि जरी तुला संपूर्ण सत्य उमगलं नाही, is it wrong not to accept the truth? ते काही चुकीचं आहे का सत्य न स्वीकारणं? किंवा सत्य Because- स्वीकारणं चुकीचं आहे का? Because you have lost nothing. कारण तुझं काही गेलेलं नाहीये. You are continuing with your own life or your own way. कसं आहे, तुझं काय जातंय का त्यात? तू तुझं जीवन, तुझे कारभार सगळं चालूच आहे. You still lived a life filled with your own thinking. अजूनही तुझ्या स्वतःच्या विचारानं तू जगतोच आहे. तुझं काय जातंय? Maybe in love, peace and hope. प्रेमात, शांतीत, आशेत. But पण what if it truly is the truth? खरोखर सत्य सत्यच निघालं तर? If it truly is life, खरोखर येशू जीवनच निघाले तर? then it's a high price you are paying. मग किती मोठी किंमत तू मोजतोयस. तर हे असले जुगाड नको. See, because then rejecting him would be the greatest loss imaginable. कारण मग येशूंना नाकारणं म्हणजे कल्पना करवणार नाही असं मोठं नुकसान आहे. An eternal mistake आणि अनंत कालची चूक ती नाही परवडायची, with no second chance. ज्याच्यामध्ये दुसरी संधीच नाहीये. With no second chance. ज्यामध्ये दुसरी संधीच नाहीये, जोवर जिवंत आहात येशूंना स्वीकार. No second rebirth, no second life. त्याच्यामध्ये दुसरी संधी नाही ना, पुनर्जन्म नाही. So when Jesus declared that he is the only way आणि out, म्हणून येशूंनी जेव्हा असं घोषित केलं की सुटकेचा मुक्तीचा मार्ग मी एकमेव एकच मार्ग आहे, he was not boasting. येशू बढाया मारत नव्हते किंवा गमेंडी किंवा उद्धट नव्हते. जे आहे ते त्यांनी सांगितले, असं असं आहे. Many times we don't tell the truth out of fear. अनेक वेळेला आपण घाबरून खरं नाही बोलत, सत्य सांगत नाही, आपण घाबरतो. But Jesus spoke with authority. पण येशू अधिकारानं बोलले. Truth always speaks blunt. सत्य नेहमी बोथटपणे बोलून जातं. की It हेच खरं आहे. appears to be blunt, but it is the truth. That's why it appears to be blunt. आणि ते बोथट आहे म्हणून, ते सत्य आहे म्हणून ते बोथट असतं, म्हणून ते तसं बोलून जातं. आपल्याला मग काही वाटो की काय असं बोथटपणे बोलून गेले, उद्धट बोलले, बडाया बोलले, आपल्याला काही वाटो, ते सत्य आहे. Is there any other person like him? आणि कोणी आहे का येशूंसारखा दुसरा? सापडला कोणी आहे तुझ्या माहितीत? Anybody who can be compared to him? आहे कोणी अजून ज्याची तुलना तुला येशूंशी करता येईल? आहे कुणाला माहिती आहे इंडियात किंवा फॉरेनला? Show me any other person who spoke the way he spoke. दाखवा ना येशूंसारखं कोणी बोललंय. The authority he carried. अधिकारयुक्त वाणी जी येशूंकडे होती, जो अधिकार घेऊन येशू फिरायचे, तसं कोणी आहे? The power with which he could calm the storm. ज्या सामर्थ्याने येशू वादळाला शांत करायचे, कोणी आहे अजून? With one word. एका शब्दानं Silencing the demons with one command. दुरात्म्यांना, भूतांना एका आज्ञेत शांत करायचे, असं कोणी आहे? Did anybody do the miracles that he did? चमत्कार येशूंनी जे केले ते आणि कोणी केले का? Healing the blind, आंधळ्याला डोळे दिले, making the lame to walk, लंगड्याला चालायला लावलं, giving sight to the blind. अंधळ्यांना दृष्टी दिली. These are impossible things. या अशक्य गोष्टी आहेत बेटा. कभी कभी ये डॉक्टर भी नहीं कर सकते.
feeding thousands हजारोंना खाऊ घालणं, with nothing in hand, हातात काही नसता हजारोंना खाऊ घालणं defied death itself, आणि मृत्यूला अक्षरशः शून्यात काढणं, raising the dead, मेलेल्याला परत जिवंत करणं, raising Lazarus from the dead, लाजराला मेलेल्यातनं उठवणं, raising Jairus' daughter from the dead, जायराची मुलगी मेलेल्यातनं उठवणं and then raising himself from the dead. आणि स्वतःला मेलेल्यातनं उठवणं. I mean, nobody could do it. आणि कोणीच हे करू शकत नाही, केलेलं नाही, शकणार नाही. Can anyone else walk on water? आणि कोणी आहे पाण्यावर चालणार? माहितीत कोणी ओळखीचं? Even after 2000 years today, science has established itself to such an extent, yet nobody can walk on हा water. 2000 वर्षांनंतर आधुनिक तंत्रज्ञान म्हणा किंवा विज्ञान शास्त्र म्हणा इतकं प्रगत होऊन सुद्धा पाण्यावर कसं चालतात हे अजून कोणाला शोध लागलेला नाही. Can anyone promise you eternal life? मग कोणी तुम्हाला अनंत जीवनाचं वचन देऊ शकतं? Can anybody tell you, I'll give you eternal life? कोणी तुला असं येऊन म्हणेल का, ये मी तुला मोक्ष देतो? What you will say? तू काय म्हणशील? अरे तू आता 10-15 वर्षात तूच मरणार. I mean, you will say that. तुम्ही म्हणाल ना 15 वर्षात तू मरणार आहे, तू काय मला वाचवायचा? तू स्वतःला इटर्नल लाईफ दे, नंतर मला दे. तू स्वतःला तार, मग Say- मला तार. So, I mean, it will be absurd. म्हणजे ऐकायला पण विचित्र वाटेल ना मग ते. And here he says, आणि इथे येशू म्हणतात, I came to give you life मी and life in तुम्हाला abundance. जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलो. I विधान came बघा. to give you eternal मी life. तुम्हाला अनंत कालचं जीवन द्यायला आलो. वाक्य बघा, Follow me. माझ्या मागे चाला, I will take you to heaven. मी तुला स्वर्गात नेईन. I mean, such statements have never been heard. असली विधानं आपण कोणाच्या तोंडून ऐकलीच नव्हती. मी तर नव्हतीच ऐकली वयाच्या 20 पर्यंत. So, truth will always sound arrogant. तर सत्य नेहमी उद्धटच वाटतं But रे it will ऐकायला. always sound arrogant among those who reject it. पण जे लोक सत्याला नाकारतात त्यांना ते सत्य उद्धट वाटतं. But it will still remain the truth. पण ते सत्य सत्यच आहे, कोणाला उद्धट वाटो काही वाटो. Imagine a man drowning in the water कल्पना करा, एखादा माणूस पाण्यात बुडतोय and his strength is failing him. आणि त्याची शक्ती त्याला अपयश देतीये, ताकद त्याची संपत चालली, His lungs are filled with water त्याच्या लंग्स मध्ये पाणी भरलं and soon he'll be gone. आणि आता तो जाणार, मरणार. Suddenly, अचानक a strong, experienced swimmer, कोणीतरी दणकट असा अनुभवी पोहणारा, a rescuer, he jumps into the water. वाचवणारा आला, त्याने पाण्यात उडी मारली I mean, and then he reaches out to you. आणि जाऊन तुमच्यापर्यंत किंवा तो जो बुडणारा आहे त्याच्यापर्यंत पोहोचला. And then first he removes his shirt आणि पहिलं त्याने शर्ट काढला, and he removes his banyan. बनियन काढलं And then he says, okay, I will help you out. आणि मग तो तुला म्हणाला की मी तुला आता मदत करणार आहे, I'm the only one who can save you. मी एकटाच आहे तुला वाचवणारा, वाचवू शकणारा, Take my hand माझा हात धर, because I am the only one. कारण मी एकच आहे तुला वाचवणारा. Would the drowning man say, मग तो बुडणारा माणूस असं म्हणेल का, how arrogant of you to talk like this? किती उद्धटपणे बोलतोयस तू, एकटाच आहे म्हणे. पण आहेस तो एकटा, तिथे कोणी नाहीये. Who do you think you are? कोण आहेस तू असं बोलणारा? Why do you think you can be the only person to save me? तुला कसं असं वाटतं तू एकटाच मला वाचवू शकतो? Will he say, तो म्हणे, why are you removing your shirt? Do you want to show your body कशाला and शर्ट काढला, power and काय strength? दाखवायचं तुला? हा, तुझी ताकद डोले शोले ठिकाण आहे? No. नाही. He would just grab him बुडणारा बोलणारच नाही, तो त्याला असं घट्ट धरेल, because he is my savior. का माझा तारणार आहे, मला वाचवायला आला. He is not arrogant. हा उद्धट नाहीये. If he says, I am the only one to save you, he is telling you the truth. तो जो म्हणतोय की मी तुला एकटाच आहे वाचवणारा, तर तो सत्य सांगतोय, Because there is nobody around. कारण दुसरं कोणी नाहीच आहे अवतीभोवती. In the same way, तसंच. there is nobody around. कोणी नाहीये अवतीभोवती. Jesus said, येशू बोलले, I looked to my right, I looked to my left, I found none, so my own hand gave you salvation. मी डावीकडे पाहिलं, मी उजवीकडे पाहिलं, मला कोणी सापडलं नाही, म्हणून माझ्या स्वतःच्या हस्ते मी तुला तारण दिलं. He is not showing off. काही बढाया मारून शो ऑफ चालले, प्रदर्शन नाहीये हे. He is reaching out to you. तो तुला मदतीचा हात देतोय, मी म्हणते गपचूप धर. Sin is drowning humanity. अरे पाप मानव जातीला बुडवतंय. And Jesus is the only one strong man आणि येशू ख्रिस्त एकमेव दणकट व्यक्तिमत्व आहे, enough to pull all mankind out of sin. संपूर्ण मानव जातीला पापातनं बाहेर खेचायला, संपूर्ण मानव जातीला. And instead of finding arrogancy in him, तर त्या येशूंमध्ये उगीच ते उद्धट आहेत असं म्हणायच्या ऐवजी find a savior in him. तारणारा बघ ना येशूंमध्ये. If you find arrogancy in him, you will be lost forever. तुम्ही जर येशूंमध्ये उद्धटपणा शोधत राहिला तर कायमचे नरकात जाल आणि हरवाल. But if you find a savior in him, you will be saved forever. पण येशूंमध्ये जर तुम्ही तारणारा पाहिलात तर कायमचे तारले जाल.
We should thank him for his आपण- power to save us. आपण तर आभार मानले पाहिजेत की धन्यवाद, तारणासाठी तुझं सामर्थ्य मला कामी आलं. In fact, we will say, उलट पक्षी आपण म्हणू, if a strong man is saving us from the waters, कोणी दणकट माणूस आपल्याला पाण्यातनं बुडण्यापासून जर वाचवत असेल, what we will say? आपण काय म्हणू? Good for your good health. खूप धन्यवाद, म्हणजे तुमची तब्येत एवढी दणकट चांगली होती, फार चांगलं चांगलं झालं. केलं तुम्ही जिम वगैरे सगळं गेलं. फार चांगलं कारण झालं. की नाहीतर मला तुम्ही कसं काढणार? हो ना, नाही तर मला तुम्ही कसं बाहेर काढलं असतं. तेरी जिमिंग मुझे काम आई. Are you getting me? कळतंय ना? We will be thankful to that person. आपण त्या माणसाचे मग आभारच मानणार ना. Psalm 40 verse 2. स्तोत्र 40:2. He lifted me out of the pit of despair, out of the mud and the mire. He set my feet on solid ground. स्तोत्र संहिता 40 आणि त्यातलं दुसरं वचन. आणि त्याने मला नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून वर काढले व त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. Amen. आमेन. Imagine a man lying in the street after a terrible accident. कल्पना करा, एखादा मनुष्य त्याचा भयानक ऍक्सिडेंट झाल्यानंतर रस्त्यावर तसाच पडलाय He's bleeding profusely. आणि रक्तबंबाळ झालाय, फार रक्त वाहत आहे His pulse is weak now. आणि त्याची नाडी पण आता थोडी अशक्त आहे And if nothing is done, he will die. आणि काही जर त्याला उपचार केले नाही तर तो मरणार आहे. So the crowd is watching him. लोकांची गर्दी त्याच्याकडे बघतीये. And in that crowd, there is a doctor. त्या गर्दीमध्ये एक डॉक्टर आहेत. What does he do? ते काय करतात? He rushes to that person's side. ते डॉक्टर पटकन त्या माणसाकडे धावतात And what he says? आणि काय म्हणतात? I am the doctor. मी डॉक्टर आहे. Is he arrogant? मग आता ते उद्धट म्हणायचे का की इथं कशाला दाखवायला पाहिजे? नाही, इथंच दाखवायला पाहिजे मी डॉक्टर आहे. I तो get- मरेल नाही तर. He says, I am the doctor, let me help you. मी डॉक्टर आहे, मला मदत करू दे तुला. Will the injured person turn around and say, ज्याचा अपघात झालाय तो तिथे रस्त्यावर पडून रक्तबंबाळ अवस्थेत असं म्हणेल का? just say you will help me, don't say what you are and फक्त असं म्हणा की तुम्ही मला मदत कराल, तुमच्या डिग्र्या वगैरे मला झाडू नका. हो का? एक तर मदत हवी आहे आणि वर हा असा शहाणपणा. he will not say how arrogant of you to tell me who you are. तो असं म्हणेल का की तुम्ही कसं मला असं म्हणताय मी डॉक्टर आहे, किती उद्धट आहात तुम्ही. In fact, he'll be so happy at least your doctor has come because I need a doctor. उलट पक्षी ज्याचा अपघात झाला तो काय म्हणेल, बरं झालं हे डॉक्टर आले, मी तुमचा आभारी आहे कारण मला डॉक्टरांची आता गरज आहे लगेच. The sick need the doctor. आजारांना डॉक्टरची गरज A असते. sick does not need a carpenter. आजाराला सुताराची गरज नसते, He needs a doctor. आजाराला डॉक्टरची गरज असते. He cannot say, why do you think you can save me? तो असं नाही म्हणणार त्यावेळेला, किंवा असं नाही म्हणू शकत तो त्यावेळेला की तुम्हाला का असं वाटतं की तुम्ही मला वाचवणार आहात. म्हणजे काय? And see your arrogancy, you're saying you are a doctor. किती उद्धट आहात तुम्ही, डॉक्टर आहात म्हणून आम्हाला वर सांगताय. No, he would say, please help me. तो उलट म्हणेल, प्लीज मला पटकन मदत करा डॉक्टर. My Jesus is the greatest physician. तसं माझे येशू सगळ्यात मोठा वैद्य आणि डॉक्टर आहेत. He did not come to watch people die in their sin. येशू काही लोकांना त्यांच्या पापात मरताना पाहायला आलेले नाही. He came to heal. येशू आरोग्य द्यायला आले. He came to restore us. येशू आपल्याला पुनर्वसित करायला आलेले आहेत. Rejecting Jesus is rejecting the only doctor that can save your soul. येशूंना नाकारणं म्हणजे एकमेव डॉक्टर जो तुझ्या जीवाला वाचवू शकतो त्याला तू नाकारतोयस. Say, and so when Jesus said, I am the way, तर येशू जेव्हा म्हणाले मी मार्ग आहे, it is not with arrogancy, he said. उद्धटपणे बोललेले He नाहीये, spoke with love. प्रेमानं बोलले. देव बोले प्रेमे Say, फार. just imagine you are trapped in a building that is caught in fire. कल्पना करा, एका आग लागलेल्या बिल्डिंग मध्ये तू अडकलाय. Suddenly a firefighter, he breaks in and tries to save you. अचानक एक फायर फायटर येतो आतमध्ये आणि तुला वाचवायचा प्रयत्न करतो. What does he say? काय म्हणतो? Please follow me प्लीज माझ्या मागे या, because I am the only way out. कारण मीच एक मार्ग आहे यातनं वाचायचा. And then you stand there and say, what arrogancy this fellow. आणि समजा त्या आगीत उभं राहून तू म्हटला की अरे काय उद्धट आहे हा म्हणतोय, हा एकटाच आहे मला वाचवणारा. असं नाहीये ते. Who do you think you are that you will show me the way out? काय म्हणायचंय तुला? कोण आहेस तू? तू म्हणतोयस म्हणे मी एकटाच आहे तुला He वाचवणार. jumped into the fire, risking his life to save you, and अरे. he's saying, follow me. It's not arrogancy, it is love. आगीत उडी मारून तो तुला वाचवायला तिथे आला आणि तो तुला सांगतोय की मी एकमेव आहे तुला वाचवणारा. तर तो उद्धटपणा नाही, ते प्रेम आहे. In fact, many people will hold him. हो ना, उलट पक्षी माझ्यासारखी तर मिठीच मारेल त्याला Hold him and say, take me out, please आणि take me म्हणेल out. लवकर मला बाहेर काढ.
You would run after him as fast as possible. आणि आपण एवढे त्याच्या मागे मग धावू की बास की पटकन Because बाहेर you काढ, know पटकन your काढ. life depends on him. कारण तुला कळलेलं असतं माझं जीवनच याच्यावर अवलंबून आहे. Jesus is that firefighter for येशू you. तसे फायर फायटर आहे तुझ्यासाठी. उगीच काय नसती बडबड करायची येशूंच्या समोर. The world is on fire with sin. आज येशू आज अख्खं जग पापाच्या आगीत आहे. He is the only one who can lead you out of this येशू fire. एकटेच आहे जे तुला त्या पापाच्या आगीतनं बाहेर काढू शकतात. Because Bible says, कारण बायबल म्हणतं for the wages of sin is death, पापाचं वेतन मरण आहे. but the gift of God is eternal life through Jesus Christ. पण देवाचं दान आहे अनंत काळचं जीवन येशू ख्रिस्तांच्या द्वारे. Romans 6:23. रोम करा 6:23. So rejecting Jesus is like refusing to follow the firefighter, तर येशूंना नाकारणं म्हणजे आलेल्या फायर फायटरला नाकारणं आहे. because you think you can find your way out through those flames. कारण तुला असं वाटतंय की नाही नाही मी त्या आगीतनं माझा मार्ग स्वतः काढीन. Amen. आमेन. And as it is, the world hates absolute truth. एक तर जगाला जे एकमेव संपूर्ण सत्य आहे ते आवडतच नाही. They love relative truth. लोकांना असं थोडंफार सत्य आवडतं. But absolute truth, if somebody says, they call it arrogance. संपूर्ण खरं जर कोणी बोललं ना तर लोक त्याला उद्धट म्हणतात. Why? का? Because it forces the people to make a choice. कारण की त्यातनं मग लोकांना आता निर्णय घ्यावा लागतो की हे करायचं आहे का ते. They think that means you are forcing me. मग लोकांना असं वाटायला लागतं तुम्ही काय बळजबरी करताय माझ्यावर. Because you are saying you are the way, that means you are forcing me to believe in you. कारण तुम्ही म्हणताय की तुम्हीच मार्ग आहात याचा अर्थ तुम्ही बळजबरी करताय आम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायला. Because many want to believe that all roads lead to God. का अनेक लोकांना असाच विश्वास ठेवायचा आहे की सगळे रस्ते देवाकडे नेतात. But Jesus destroyed that lie. पण येशूंनी ते जे खोटं आहे ना त्याचा नाश केला. He destroyed that lie. येशूंनी त्या खोट्याचा नाशच केला. Proverbs 14 verse 12. नीतिसूत्र 14:12. There is a way that seems right to a man, but its end is the way of death. नीतिसूत्र 14 आणि त्यातलं 12वं वचन. मनुष्याला नीट दिसतो असा एक मार्ग आहे परंतु त्याच्या शेवटी मरणाचा मार्ग आहे. See, so Jesus is the only way. तर येशू एकमेव मार्ग आहे. And if he is the only way, आणि येशू जो एकमेव मार्ग आहे he must say this truth. तर हे सत्य त्याने बोलायलाच हवंय. He has to tell this truth. येशूंनी हे सत्य सांगायलाच लागणार आहे. कारण ते एकमेव सत्य आहे. त्यांनी नाही सांगितलं तर कोण सांगणार. Because if he stayed silent, that means he is unloving. कारण येशू जर शांत आणि गप्प राहिले तर याचा अर्थ असा होईल की येशू प्रेमळ नाहीये. Amen. कारण जो सत्य आहे See, तो सत्य सांगणार त्याला गप्प बसून चालणार नाही. a life God will not whisper in your ear. देव काय असं कानात Life God, a लाईफ life गार्ड saver. रक्षण करणारा असं कानात कुजबुडणार नाही. I may be able to save you. जो तुझं रक्षण करायला जो कोणी आलेला असेल तो काय असं कानात येऊन बोलणार नाही की कदाचित मला तुला वाचवायला No, जमेल. I'm here to save you. नाही नाही जमेल वगैरे नाही मी तुला वाचवायला आलोय. Let me sound arrogant, आणि जरी मी तुला ऐकायला उद्धट वाटलो but this is the truth. तरी हे सत्य आहे. मी तुझा अंगरक्षक आहे तुला वाचवायला आलोय. And so Jesus is shouting through the chaos of this world, तर येशू ख्रिस्त ह्या जगाच्या गोंधळात ओरडतायत come to me आणि म्हणतायत माझ्याकडे ये. and I will give you life. मी तुला जीवन देईन. The devil has come to steal, kill and destroy. सैतान चोराला नाश करायला आणि ठार मारायला आलाय. But I have come to give you life and life in abundance. पण मी तुला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलोय. Whoever believes in him जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish, त्याचा नाश होणार नाही but will have eternal life. तर त्याला अनंत काळचं जीवन मिळेल. And so rejecting Jesus because his statements offends you तर येशूंना नाकारणं आणि ते सुद्धा या कारणामुळे की येशू ज्या पद्धतीने बोलतात ना ती विधानं मला नाही आवडत. is like a drowning man rejecting the only person who could save you हे out अशा of that बुडणाऱ्या water. माणसासारखं आहे की जो बुडणारा माणूस त्याला त्या पाण्यातनं एकमेव जो व्यक्ती आहे जो वाचवू शकतोय त्याला नाकारतोय असा हा प्रकार आहे. Why? का? Because I don't like the way he shouted कारण at मला नाही आवडत ज्या रीतीनं ते ओढून बोलतात. अरे मरशील ना पण when you are at home. घरात A small child takes the knife, you see the mother how she screams. लहान लेकरांनी हातात सुरी घेतली ताई कशी ओरडते. "Ah!" ओरडते ना See, she screams. ओरडते ना. हे कसं येतं ते बाहेर लगेच. Just imagine the small fellow saying, "What is this? You are putting fear in me." आणि जर समजा ते लहान लेकरू म्हणालं की हे काय तू माझ्यात भीती घालतीये. एवढं कशाला ओरड हा आहे? अरे पण मरशील ना. Just because you don't like the way he loudly shouts, I mean, that is not proper. जोरामध्ये येशू बोलले ते तुला आवडलं नाही म्हणून तू ते नाकारतोय हे बरोबर नाही. Amen. ऐकायला शिका. ऐकायला शिका. अनेकांना ऐकायला शिकावं लागेल.
प्लीज लिसन मा, प्लीज लिसन. Jesus said, if anybody hears my voice येशू म्हणाले ना, जर कोणी माझी वाणी ऐकली and opens the door, आणि दार उघडलं, I will come in मी येईन and I'll dine with him आणि त्यांच्या सोबत जेवी and he with me. आणि ते माझ्या सोबत जेवतील. Amen. आमेन. That door is open. ते दार उघड आहे. The invitation has been sent out all over the world. आमंत्रण पत्रिका अख्ख्या जगात गेलेली आहे The way is made. आणि मार्ग तयार आहे. Will you walk through it or will you reject it? त्या मार्गात तू चालणार आहेस का नाकारणार आहेस, तुझ्यावर आहे बाबा. Nobody can be the savior like Jesus saved. येशूंसारखा तारणारा कोणी नाही. Show me anywhere मला दाखवा तुम्ही कोण आहे, and I will follow him. मी त्यांच्या मागे चालायला लागेन. मला दाखवा तर खरं. Anybody who did what Jesus did. येशूंनी जे केलंय तसं जर आणि कोणी केलं असेल, तुम्ही या, मला भेटा, मला सांगा, दाखवा, पटवा, मी चालीन त्यांच्या मागे. Second point. 2. Truth is not arrogance, it is a call to freedom. सत्य उद्धट नाही, आझादीसाठीचं ते आमंत्रण आहे. So many people struggle with absolute truth तर अनेक माणसं या संपूर्ण सत्याविषयीनं संघर्ष करतात, because it demands a decision. कारण त्याच्यात एक निर्णय लागतो की आता एक निर्णय घ्यावा लागतो की आता तुला सत्य कळलंय ना, Say. मग आता तू काय निर्णय घेणार आहेस, असा प्रश्न मग येतो. People love choice. लोकांना निवड आवडते. 10 ऍपल ठेवा माझ्या समोर, मी निर्णय घेणार कुठलं चांगलं असणार. लोकांना तशी निवड It's like आवडते की 10 सफरचंद समोर ठेव, मी निवडीन माझी. So that you know, it always covers my arrogance. मग त्यातनं माझा उद्धटपणा झाकला जातो. So you are not forcing me. आणि तू मला बळजबरी करत नाही असं सिद्ध होतं. You kept 10 10 ठेवली तुम्ही and you gave me a choice. आणि तुम्ही मला निवड दिली की आता तुम्ही निवडा. हा, तुम्ही चांगला माणूस. मग मी काय म्हणणार, तुम्ही चांगले, कारण तुम्ही माझ्यावर बळजबरी करत नाहीये, तुम्ही मला निवड दिली. If I keep 1 apple, एकच सफरचंद जर मी ठेवलं, हे एकच आहे, निर्णय घ्या. घ्या, ठरवा. हा, हे काय आहे? मग काय म्हणणार, पुणेरी बाजीराव तर Arrogance. नक्की म्हणणार, हे काय आहे, एक कसं ठेवलं, 10 ठेवा तर आम्ही सांगू. आता काय माझा निर्णयच नाही का याच्यामध्ये? म्हणजे आम्ही काय ठरवायचंच नाही तुमचाच निर्णय का, आहे सगळं सगळं. तुम्ही ठरवूनच आलात का? अरे पण जे आहे ते आहे ना बाबा. So but that is the truth. तेच सत्य आहे ना राजा. Truth cannot be 4. आणि सत्य 4 नाही असू शकत ना. Truth cannot be सत्य 10. 10 नाही असू शकत. Lies can be 10. खोटी 10 असू शकतात. सत्य Truth has एकच. to be 1. सत्य एकच असायला पाहिजे असतं. सत्य एकच असतं. सत्य एकच असायला पाहिजे. खोटी 10 असू शकतात. And that's why the world does not want to accept. म्हणून जगाला स्वीकारायचं नाही. They say give us anybody except Jesus. म्हणून जग म्हणतं येशू नका देऊ, बाकी कोणी द्या. Because he always speaks the absolute truth. कारण येशू नेहमी संपूर्ण सत्य आम्हाला सांगतात. चान्सच देत नाही, हो ना. ओपिनियन्स नाही, हो ना. काय नाही. येशू आमची मतच घेत नाहीत. आमचं मत घ्यायला पाहिजे हो ना, का? ऐकायला पाहिजे आमचं पण. तुम्ही कोण? नाही, तुमची ओळख सांगा, तुम्ही कोण? So Jesus was not boasting. ते येशू काही बडाया मारत नव्हते रे. He was calling humanity to freedom. येशू मानव जातीला आझादीसाठीचं आमंत्रण देत होते की या आणि आझादी घ्या. Truth has to be exclusive. सत्य अगदी विशिष्टच असलं पाहिजे, एकटं. Truth can feel exclusive. आणि सत्य तसं एकटं विशिष्ट असणारच. It has to feel ते exclusive. सत्य आहे, ते तसंच जाणवलं पाहिजे की कोणीच नाही आणि एकमेव सत्य. And exclusivity may sound arrogant, but it is not. आणि एकमेव सत्य, कारण ते एकमेव सत्य आहे म्हणून उद्धट वाटू शकतं, पण ते उद्धट नाहीये. It is reality. ती वास्तविकता आहे. Reality cannot be changed. वास्तविकता बदलत नाही ना बेटा, जे खरं आहे ते खरं आहे. If you accept, it's your benefit. If you reject, it will be your loss. तू स्वीकारलं तर तुझा लाभ होईल, नाकारलं तर तुझं नुकसान होईल. Truth will always lead to freedom. सत्य नेहमी आझादीकडे नेतं. If the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुम्हाला मोकळं केलं तर तुम्ही खरोखर मोकळे आहात असं वचन आहे. That means truth will set you free. याचा अर्थ सत्य तुला मोकळं करेल. मोकळं That म्हणजे means आझाद truth is करेल. freedom. याचा अर्थ सत्य आझादी आहे. That means truth will not bound you याचा or अर्थ bind you. याचा अर्थ सत्य तुला बांधून ठेवणार नाहीये. Lies will bind you. खोटेपणा, खोटं तुला बांधून ठेवतं. Truth will set you free. सत्य तुला मोकळं करतं. And many people rejected Jesus' words आणि अनेक लोकांनी येशूंच्या शब्दांना नाकारलं, because कारण truth demands a change. सत्य बदल डिमांड करतो. Truth demands a change. सत्य म्हणतं बदला.
And change is always uncomfortable for all of us. आणि बदल आणणं आपल्या प्रत्येकाला अनकम्फर्टेबल असतं. ते कसं कसंच होतं. आपल्याला असं वाटतं नको काही बदल नाही करायचा. But Jesus' truth is not a prison. पण येशूंचं सत्य तुरुंग नाहीये. It is the key for freedom. येशूंचं सत्य आझादीची किल्ली आहे. Today we are free आज आपण मोकळे आहोत. because He told the truth to me. कारण येशूंनी मला सत्य सांगितलं म्हणून आज मी आझाद आहे. Because Jesus said, I am the way and I accepted it, today I am free. येशूंनी मला येऊन सांगितलं की मी सत्य आहे, मी मार्ग आहे, मी जीवन आहे. ते मी ऐकलं, ते मी स्वीकारलं म्हणून आज मी मोकळा आहे. If He had said, जर येशू म्हणाले असते I may be the truth, की कदाचित मी सत्य असीन, today I wouldn't have been saved. तर आज माझं तारण झालं नसतं. Amen. यदा कदाचित वगैरे जो असं येशू बोलले असते तर आज माझं तारण झालं नसतं. तुमच्यातल्या मे बी अनेकांचं झालं नसतं. Sin has kept us chained. पापाने आपल्याला साख्यांमध्ये बांधून ठेवलं. The devil told one lie and today what we are chained. सैतान एक खोटं बोलला आणि आज आपण सगळे त्या बंधनात अडकलो. Satan did not tell the truth to Eve. सैतानाने हवेला सत्य नाही सांगितलं, He told a lie. खोटं बोलला. If you compromise on the truth, you will be chained. सत्यावर रद्दबदल केली तर तुम्ही बंधनात बांधले जाल. Because Jesus didn't come to enslave us. कारण येशू आपल्याला बंधनात बांधायला गुलाम करायला आलेले नाही. He came to break every chain. येशू प्रत्येक साखळी बंधनाची तोडायला आले. He did not come to burden us. येशू आपल्याला ओझं द्यायला आलेले He नाही. came to set us free. तर येशू आपल्याला मोकळं करायला आलेले He आहेत. never even came to condemn us. येशू आपल्याला दंडाज्ञा द्यायला सुद्धा आलेले नाहीत. He came to forgive us. येशू आपल्याला क्षमा करायला आलेले आहेत. He is not arrogant. येशू उद्धट नाहीये. If he washed the disciples' feet, where is arrogancy in अरे him? जे येशू शिष्यांचे पाय धुतात त्याच्यात आणि उद्धटपणा कुठून आला? उद्धट असेल तो पाय धुतो का कोणाचे? Why do people resist the truth? का लोक मात्र सत्याला विरोध करतात? Why? का? Because कारण they don't want anybody's opinion. लोकांना त्यांना कुणाची मतं नकोय की कोणी मला काही सांगू नका, मला हवं ते मी करीन. People reject Jesus not because he's arrogant, लोक येशूंना नाकारतात येशू उद्धट आहेत म्हणून फक्त नाही, but because it disrupts their choice, their comfort. पण त्यांना निवड मिळत नाही आणि त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून ते नाकारतात. की नाही? Because truth always demands surrender. कारण सत्य नेहमी हेच म्हणतं की सरेंडर, पूर्ण अर्पण And पाहिजे. nobody wants to surrender. आणि पूर्ण सरेंडर कोणाला करायचं नाही. Because when I say the truth, that means I'm asking you to surrender. कारण जेव्हा मी सत्य बोलत आहे याचा अर्थ मी तुला म्हणतोय की शरण ये, शरण ये, Say- शरण ये. Not Surrender. my will, but let your will be done. माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, हे मुखात येऊ दे. And that's what happens when truth speaks. आणि सत्य बोलल्यावर असं होतं. When truth speaks, सत्य बोललं the other person feels, की समोरच्याला वाटतं I have to surrender to him आता मला सरेंडर व्हावं लागेल, शरण यावं लागेल. because he is saying he is the truth. कारण ते म्हणतायत मी सत्य आहे. आणि ते अनेकांना नको असतं कारण हम हमारे मन के राजा है. And truth requires humility from the other person. आणि सत्य ऐकायला समोरच्याकडून नम्रता लागते. That's why people are not saved today. म्हणून आज लोकांचं तारण होत नाही ना, ते हीच कारण आहेत सगळी. They will accept a half truth. अर्ध सत्य स्वीकारतील They will accept anybody who calls himself God. आणि स्वतःला जो कोणी देव म्हणवून घेतो त्या सगळ्यांना स्वीकारतील. But पण when God, the truth comes, they don't want to accept. देव जो सत्य येतो आणि तो जो बोलला तर नाही स्वीकारणार. Because man does not want to humble himself. कारण मनुष्याला स्वतःला नम्र करायचं नाहीये. And truth always exposes lie without saying it. आणि सत्य न बोलताही खोट्याला प्रगट करतं. Imagine a person lost in the desert. कल्पना करा एखादा मनुष्य रानात हरवलाय. They are thinking they are walking towards safety. ते विचार करत असतील की आम्ही संरक्षणाकडे चाललोय. But actually they are going in deeper and deeper into danger पण ground. खरं म्हटलं तर ते रानात अजून खोल जातायत आणि धोक्यात जातायत. And suddenly supposing somebody comes on the way आणि अचानक समजा कोणी आलं त्यांच्या मार्गात and tells you, आणि म्हटलं I know this place मला ही जागा ठाऊक आहे, and so you are going the wrong way. हे रान मला माहिती आहे, तुम्ही चुकीचा रस्ता धरलाय, Follow me. माझ्या मागे चला. I mean, that is not arrogancy, that त्याला is truth. उद्धटपणा म्हणत नाही, ते सत्य आहे. And we like to listen आपल्याला ऐकायला आवडतं because we want to come out. का आपल्याला अशा अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर पडायची इच्छा असते म्हणून तशा वेळेला आपण ऐकतो. But we don't want to listen to Jesus when he says, I am the truth. पण येशू जेव्हा म्हणतात मी सत्य आहे ते आपल्याला नाही ऐकायचं. का अजून तेवढे अडकलेलो नाही ना. तेवढे अडकल्यावर शनिवारी येऊ. In fact, का आता Jesus, घोडाच असा अडलाय की पुढेच जाईना.
In fact, Jesus had every right to boast. अरे उलट पक्षी येशूंकडे बढाई मारायचा पण सगळा हक्क आहे, Yet he chose humility. तरी येशूंनी नम्रता निवडली. Just imagine one person. He says, I have the keys to death and Hades. कल्पना करा, येशू म्हणाले की माझ्याकडे मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या आहेत, I have the keys to heaven. माझ्याकडे स्वर्गाच्या किल्ल्या आहेत, I have the keys to eternal life. माझ्याकडे अनंत जीवनाच्या किल्ल्या आहेत. असं येशूंची How विधान much बघा. he should boast. किती बढाई मारली पाहिजे येशूंनी हे सगळं बोलताना. One person has the key for the whole world. He should be so boastful. एक व्यक्ती ज्याच्याकडे संपूर्ण मानव जातीसाठीची किल्ली आहे, येशूंनी किती Isn't it? बढाई मारायला पाहिजे ऍक्च्युली. If anyone had the right to boast, it was Jesus. आणि कुणाकडे जर बढाई मारायचा हक्क आहे तर तो येशूंकडेच होता. He could have demanded our worship. येशू डिमांड करू शकले असते की कर माझी आराधना. He could have demanded our praise. येशू डिमांड करू शकले असते की माझी स्तुती कर, गुडघे कर आराधना. He could have declared his power and left the world in judgment. आणि येशू आपलं सामर्थ्य घोषित करू शकले असते आणि जगाला न्यायात सोडून जाऊ शकले असते. But yet he humbled himself. तरी येशूंनी स्वतःला नम्र केलं He did not consider himself equality with God, आणि स्वतःला देवासमान न मानलं, something that was for his own advantage. असं काहीतरी जे स्वतःच्या फायद्यासाठी आहे. But yet तरी he became humble नम्र झाले, as a servant एक चाकराचं रूप घेतलं and died for us on the आणि cross. आपल्यासाठी वधस्तंभावर मेले. Can there be arrogancy in his statement? अशा या येशूंच्या विधानात आपण म्हणतो उद्धट आहेत. कुठून येणारे उद्धटपणा हा? Instead of standing above us, आपल्या वर उभं राहायच्या ऐवजी he knelt to wash our feet. त्यांनी गुडघे टेकून आपले पाय धुतले. आपल्या वर असायच्या ऐवजी येशूंनी गुडघे टेकून पाय धुतले शिष्यांचे. Instead of destroying his enemies, शत्रूंचा नाश करायच्या ऐवजी he prayed, Father, forgive them for they know not what they do. प्रार्थना केली, देवप्पा यांना क्षमा कर, यांना माहितीच नाही काय करतायत. आणि जरी त्यांनी सॉरी म्हटलं नव्हतं तरी क्षमा करून दिली. I mean, he could have commanded the angels to rescue him in the garden. देवदूतांना आज्ञा करू शकले असते येशू की राणा तिकडे त्या बागेमध्ये येऊन मला वाचवा, मला यातनं बाहेर काढा. Just imagine, we have the key. कल्पना करा, आपल्याकडे किल्ली आहे, Everybody is after us. सगळे आपल्या मागे असतात. How much arrogancy will come in us? समजा आपल्याकडेच किल्ली आहे आणि सगळ्यांना आपल्याकडेच यावं लागतं मागायला, तर आपल्यामध्ये किती उद्धटपणा येईल. Everybody will be coming before us. सगळे आपल्याकडे चावी मागायला. एका छोट्या ऑफिसची किल्ली कोणाकडे दिली तर एवढ्या बड्या असतात. चावी मेरे पास है. नंतर ये. हाँ, खाली ऑफिस की है ना, हेवन की नहीं ना बेटा. Yet he opened his arms wide and died for us on the तरी येशूंनी असे हात पसरून वधस्तंभी आपल्यासाठी मरण पत्करलं. कायच होतं आपल्यामध्ये रे? He is not forcing us. बळजबरी करत नाही. Even after telling the truth, he does not force us. सत्य सांगितल्यावर सुद्धा बळजबरी करत नाहीत. येशू आपल्यावर सोडतात, तू ठरव, सत्य हे आहे, तू ठरव. Amen. आमेन. Still lovingly he says, प्रेमळपणे बोलतात तरी, come to me, माझ्याकडे ये. all you labor and are heavy ओ laden, कष्टी and व I will give भाराक्रांत you rest. जनो, मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. Amen. आमेन. आमेन. कमाल आहे येशूंची. सलाम आहे माझा येशूंना. Sometimes there is one shop कधी कधी एखादं दुकान असतं and only he has the milk. आणि फक्त त्याच दुकानात दूध आहे No milk in any shop. आणि कुठल्याही दुकानात दूध नाही मिळत. And see how arrogant the owner बघा. becomes, the shopkeeper becomes. तो दुकानदार किती उद्धट बनेल मग. ए, सरळ थांबा रे, नाही तर दूध मिळणार नाही कोणाला. लाईन लावा. Because he knows there is nobody to give milk. कारण त्याला माहितीये की कोणीच नाहीये दुसरं की ज्याच्याकडे दूध मिळतं, फक्त मीच आहे. And so he walks very with pride. मग चालतो सुद्धा घमेंडीनं तो दुकानदार. त्याला सुट्टे द्या, नाहीतर पैसे नाही. See, and आणि आपल्याला तर अंगात यायला वेळ लागतो का? how आपल्याला much अंगात pride, यायला- how much pride he has. किती घमेंड असेल मग. You talk to him little roughly, थोडं रफ बोललो त्याच्याशी आपण ह्याला देऊच नका, चला तर तो दुसरं म्हणे या. इसको दे मत, निकाल उसको बाहर. And Jesus has the key आणि येशूंकडे to किल्ली- eternal life ती पण कुठली? स्वर्गाची, अनंत काळच्या जीवनाची. and no pride in him. आणि अजिबात येशूंमध्ये गर्व नाही. आपलं कशात काय नाही फाटकत पाय. हा? हो किसच बड आहे, काय अर्थ आहे का? अरे सरेंडर ना बाबा पूर्ण. Third point, 3, falsehood is not freedom, only truth can set you free. खोटेपणा आजादी नाहीये, सत्यच मोकळं करतं. Falsehood paints a very beautiful picture, खोटेपणा सुंदर चित्र रंगवतं,
But inside it is empty. पण आतून ते रिकाम आहे, Inside it is lifeless. आतून ते निर्जीव आहे. It gives you great promises. ते खोटं तुला अभिवचन खूप देतं, वचन खूप देतं, In fact, it boasts And much they- in its promises. आणि तो खोटेपणा त्या वचनांमध्ये बढाया पण मारत. But in the end, it delivers nothing. पण सरते शेवटी खोटं देत काय नाही. Lies will promise you freedom, खोटेपणा तुला आझादीचं वचन देईल, but they only bring chains. पण खोटेपणातनं फक्त साखळ्या आणि बंधनच येतात, त्यातनं मोकळीकता मिळत नाही. Lies, they sound very impressive. खोटं फार छाप सोडणारं वाटतं, But पण when they come before truth, it crumbles. ते खोटं सत्यासमोर आलं की ढासळतं. It cannot stand before the truth. सत्यासमोर खोटं नाही उभं राहू शकत. Lies may shine like gold, ते खोटं सोन्यासारखं चमकेल कदाचित, but it is not real gold. पण ते खरं सोनं नाहीये. Everything is in disguise. सगळं वेषांतर केलेलं आहे. That's why they have to paint a rosy picture. म्हणून मग त्यांना ते छान चित्र रंगवून सांगावं लागतं. Anything which is not selling, they will always display in the shop. आणि जे काही फारसं विकलं जात नाहीये त्याचं ते दुकानामध्ये प्रदर्शन लावतात, म्हणजे विंडो शॉपिंग मध्ये बघतील लोक, त्यांना दिसेल असं. They have to, any product which is not selling, they have to market it a lot. आणि कुठलाही प्रोडक्ट जर फारसा विकला जात नाहीये तर त्याचं मार्केटिंग फार करावं लागतं. Anything which is being marketed much, you should know that it's not selling आणि product. ज्या कुठल्या प्रोडक्टचं जास्त मार्केटिंग केलं जात आहे, आपण समजून घ्यायचं की हे बहुतेक फारसं विकलं जात नाहीये, That's why lots of marketing has to be आणि done. म्हणून याचं फार मार्केटिंग होत आहे. So devil does a lot of marketing तर सैतान फार मार्केटिंग करतो, because he has to sell a lie to you. कारण त्याला खोटं विकायचंय तुला. The first lie that was spoken to humanity मानव जातीशी बोललं गेलेलं पहिलं खोटं was the devil's deception in the Garden of Eden. सैतानाची फसवणूक एदेनेच्या बागेतली. The grand lie एवढं मोठं खोटं versus God's simple truth. देवाच्या साध्या सत्यासमोर सैतानाचं एवढं मोठं खोटं. When Satan whispered to Eve, सैतान जेव्हा हवेच्या कानात कुजबुजला, he didn't tell her the truth. सत्य नाही बोलला, He told her म्हणाला what sounded good. जे चांगलं वाटलं असं काहीतरी बोलला. See, it has to sound good. चांगलंही वाटलं पाहिजे ना, ते खोटं प्रस्तुत करतोय ते ऐकायला चांगलं वाटलं पाहिजे तर समोरचा स्वीकारेल. Then you'll buy the product. मग आपण तो प्रोडक्ट विकत घेतो ना. मार्केटिंग असंच असतं, You have to praise it a lot. फार स्तुती करावी लागते त्या प्रोडक्टची. And so the devil said, you will not surely die. तर सैतान तिला येऊन म्हणाला की तू नाही मरणार, नक्की नाही मरणार, For God knows कारण देवाला ठाऊक आहे that the day you eat of it, your eyes will be opened ज्या दिवशी हे फळ तू खाशील तुझे डोळे उघडतील and you'll be like God. आणि तू देवासारखी होशील, देवा समान होशील. You will know good and evil like God. आणि देवा समान तुला सुद्धा चांगलं वाईट सगळं कळायला लागेल. What a grand promise. म्हणजे काय मोठं वचन घेऊन आला पहा. Eve thought, I will be like God. मग हवेला वाटायला लागला, अच्छा मी देवा समान होणार. What an excellent idea. हे किती उत्तम आयडिया घेऊन आला हा सैतान पहा. Exciting idea. किती अशी उत्सुकता देणारी Anything that is exciting, we love it. आणि ज्या कशात आपल्याला असं एकदम उत्सुकता वाढते, शिगेला पोचते, ते आपल्याला आवडतं. But it was a lie. पण ते खोटं होतं. God had already spoken a simple truth to them. देवाने सिंपल सत्य त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं Of the tree of दोघांना. good and evil, if you eat, you shall surely की die. बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं फळ जर तुम्ही खाल्लात तर तुम्ही मराल, असं सिंपल सत्य देव त्यांना सांगून He गेला didn't होता. paint something or put some horror or fear in them. काही भीती टाकून गेला नाही, दहशत टाकून गेला नाही, का चित्र रंगवून रंगवून सांगितलं नाही. सिंपल सत्य सांगितलं, हे खाऊ नका, मनाई आहे, मराल. God's truth is not flashy. तसं देवाचं सत्य असं एकदम प्रकाश झोतातलं फ्लॅशी वगैरे नसतं. It is very simple. सिंपल असतं ते, But it is real. पण खरं असतं. सिंपल पण खरं. Satan's lie was very, very exciting. सैतानाचं खोटं मात्र फार असं उत्सुकमय वगैरे, But it led to death. त्यातनं मरणच आलं. पण That is how falsehood always works. खोटेपणा असंच काम करतो. It boasts loudly. जोर जोरात बढाया मारतो, It promises everything under the sun. सूर्याखाली सगळ्याची वचनं देतो. हे पण पाहिजे, हे पण मिळणार, अरे हे पण मिळणार, मिळणार तुला, सगळंच मिळणार, फक्त माझं ऐक तू. Always paints a rosy picture. नेहमी असं चित्र रंगवून सांगणार खोटं. It looks very impressive. मग ते आपल्यावर छाप सोडतं. But inside it is empty. आतून मात्र ते रिकाम आहे. It's like a plastic fruit. ते प्लास्टिकच्या फळासारखं आहे. Shiny on the outside, बाहेरनं चमकतंय but fake on the inside. पण ते खोटं आहे आतून. Have you seen a plastic apple on display? प्लास्टिकची सफरचंद वगैरे पाहिली तुम्ही? They look perfect. दिसायला एकदम अशी
बरोबर खऱ्यासारखीच दिसतात. Real apples have little blemish, but this plastic apple is blemishless. हे खऱ्या सफरचंदात तरी थोडाफार डाग असेल, पण या नकली सफरचंदात, प्लास्टिकच्या सफरचंदात एक डाग नाही. They paint it so red that the real apple fades in front of it. इतकं लाल रंगवतात की खरं सफरचंदही फिकं पडतं त्याच्या समोर. Because they have to catch your eyes. कारण तुमच्या डोळ्यांना त्यांना धरायचं आहे ना, So that it should make you to think की तुला असा विचार यायलाच पाहिजे मग, that must taste amazing. अरे याची चव फार चांगली असेल ना, किती लाल आहे. See? But try to take a bite, मग तुम्ही चावायला जा, it's hollow. काहीच नाहीये, ते प्लास्टिक आहे, It has no life, it is just air. त्यात जीव नाही, काही नाही. But if you look at the real apple, पण खरं सफरचंद जर पाहिलं it has blemishes. तर त्याच्यावर थोडे डाग वगैरे असतात It may not shine also so brightly. आणि ते तेवढं चमकणार पण नाही. But when you bite into it, पण खाल्लं you taste the real fruit. की आपल्याला खरी चव लागते त्या फळाची ना. Amen? आमेन. That is our Jesus. ते येशू आहेत आपले. Bible says, Isaiah says there is nothing good to look at in Jesus. बायबल म्हणतं, यशामध्ये लिहिलंय, येशूंकडे पाहण्यासारखं काही चांगलं नाहीये. But yet it says, taste and see that the Lord is good. तरी लिहिलंय, चाखून पहा प्रभू किती चांगला आहे. Truth will never give you a lie. It will always give its truth. सत्य तुम्हाला खोटं कधीच देणार नाही, सत्य सत्यच देईल. Sometimes truth may not look very exciting, आणि कधी कधी सत्य आनंद देणारं सुद्धा नसेल, but it gives you eternal life. पण अनंत जीवन देतं ना. The devil will always speak high words, सैतान नेहमी मोठे मोठे शब्द बोलेल, but his words are empty. पण त्याचे शब्द रिकामे. Letter killeth. अक्षर ठार मारतं, It's the spirit that gives आत्मा life. जीवन देतो बेटा. अक्षर ठार मारतं, यातली पण अक्षर ठार मारतील. हे आत्म्याने भिजवा, जसं वाचाल तसे वाचाल. That's why many religious leaders, म्हणून अनेक धार्मिक पुढारी they are selling their product to you. त्यांचा प्रोडक्ट तुम्हाला विकतायत. That's why they have to add some lies and just accommodate you and satisfy you. म्हणून त्यांना त्यामध्ये अनेक गोष्टींची भर घालावी लागते तुम्हाला समाधानी करायला. Because if the apples don't look good, you won't buy. कारण त्यांची सफरचंद चांगली दिसली नाही तुमच्या डोळ्याला तर तुम्ही घेणार नाही. But God doesn't paint some rosy picture. पण देव असं काही चित्र रंगवत नाही. He says this is the truth. देव म्हणतो हे सत्य आहे. I am the way, मी मार्ग आहे, the truth मी सत्य आहे and the life. मी जीवन आहे. If you accept me, जर तुम्हाला you will स्वीकारलं have life. तुला जीवन मिळेल. I cannot paint a rosy picture on the truth. याच्या व्यतिरिक्त मी सत्याचा आणि काही सुंदर चित्र तुला रंगवून सांगू शकत नाही. हे सत्य आहे. Because I'm not selling a product to you. कारण मी तुला माल विकायला आलेलो नाही. Amen. मी तुला माल विकायला आलेलो नाहीये. हे खरं आहे. तू ठरव तुला हवंय का नकोय. Amen. That's why Bible says Satan म्हणून- himself comes as the angel of light. म्हणून बायबल म्हणतं ना की सैतान स्वतः प्रकाशाचा दूत बनून येतो फसवायला. स्वतःच येतो प्रकाशाचा दूत बनून. That's why when Jesus said, I am the way, the truth and the life, many of them went back. आणि म्हणून जेव्हा येशू म्हणाले ना की मी मार्ग सत्य आणि जीवन आहे, त्याला ते वाक्य ऐकून अनेक जण निघून गेले. Amen. आमेन. If you see warning signals on the road, तुम्ही जर रस्त्यावरती काही वॉर्निंग्स बघितल्या, काही इशारे पाहिले, it's not forcing you to take some other turn. ते काही तुम्हाला बळजबरीनं आणि कुठला रस्ता धरायला लावत नाहीयेत. It is asking you to take the right turn. तर ते तुम्हाला योग्य तो रस्ता धरायला लावतायत. ती सूचना तिथं देऊन And we listen to it. आणि आपण ऐकतो ना. If it says turn right, we turn right. जर तिथे लिहिलं असेल की उजवीकडचा रस्ता घ्या तर आपण घेतो ना. Turn left, we turn left. डावीकडचा घ्या तर आपण घेतो. Do we say, आपण असं म्हणतो का कुठलं गाववाल्याने लावलं माहित नाही, सरळ असेल का? तिथं आपण असं म्हणतो का. We never say that. आपण नाही म्हणत ना. रस्त्यावर जर अशा काही पाट्या कुठे लागल्या असतील की हा रस्ता नका घेऊ, डावीकडचा घ्या किंवा उजवीकडचा घ्या तर आपण गपचूप घेतो ना. We never stand there and say, हे काय वाद सत्य असणार करतो का? का आंदोलन असतात का आपली पाठी समोर की नाही नाही पण हा रस्ता का उघडा नाही, उघडा, मला इथूनच जायची No, सवय आहे. we will never say that आपण- this is wrong. किंवा आपण असंही म्हणणार नाही की हे चुकीचं आहे. We accept it. आपण स्वीकारतो. Even when a truck is going before us, ट्रक जरी आपल्या समोर जात असेल he does like this. 5 minutes थांबा. असं करतो, Or he gives the indication. नाही तर इंडिकेशन देतो. We listen to him, yes. आपण ऐकतो ना की हा आपल्याला इशारा देतोय. तो काय आपला नातेवाईक आहे का? But we listen to him. आपण ऐकतो ना. आता तो ट्रकवाला आपल्या घरचा आहे का. हा? मग गपचूप ऐकतो ना. मग असं येशूंचं गपचूप खरं आहे. And he says also, because we want to overtake, he does like this आणि only. तो असं म्हणतो पण 5 मिनिट. He has seen you,
त्याने पाहिले तुला. Is he a kaka, mama? कोण Nobody. आहे तो तुझा काका मामा कोण लागतो But we तुला? trust him. आपण विश्वास ठेवतो की बोल रहा है बंदा बोल रहा है सही बोल रहा है. Even if he gives an indication, जरी इंडिकेशन दिलं we say, he's turning now. आपण म्हणतो तो आता वळणार आहे. He's given a right indicator. आणि राईटचा समजा त्याने इंडिकेटर दिला. Come, let us go on the left. आपण डावीकडून जाऊया. Why do we listen to him? आपण का ऐकतो हे सगळं? म्हणायचा प्रश्न माझा असा आहे की आपण का ऐकतो हे सगळं? Say, and we don't want to listen to Jesus, आणि मग येशूंचं आपण Who is का the ऐकत truth? नाही जे सत्य आहे, who is the only truth in जे this world. एकमेव सत्य आहे, त्यांचं आपण का ऐकत नाही? We should listen to him. ऐकायला हवं ना? Amen. ऐकायला हवं. Everything that he says in the word, जे काही देवाच्या शब्दात बोललेलं आहे you have to listen to ते him. As सगळं आपण ऐकायला पाहिजे. ऍक्च्युली सगळं प्रश्नच येत नाही. doctors say, डॉक्टर म्हणतात ना take these 2 tablets in the morning, या 2 गोळ्या सकाळी खा take in the evening, आणि संध्याकाळी take 2 in the afternoon. दुपारी 2. We read a what? आपण वाचतो का? हे काय नाव? एक तर कशाचे? आपल्याला समजत नाही ते हो काय ना. नाव. एक तर आपल्याला त्या ते धड काहीच कळत नाही आपल्याला. The terms and the words are so different. ते शब्द सगळे मेडिकली इतके वेगळे असतात. काय काय इंग्लिश मध्ये पण लिहिलंय, हो ना. पण आपल्याला इंग्लिश येत नाही, पण हो आपण ना. घेतो ते. घेतो तरी सुद्धा घेतो ना गोळ्या गपचूप. We never check it up. आपण तपासतो का? No, we never check. नाही. त्यांनी सांगितलं 2-2 घ्यायला. डॉक्टरांनी लिहून दिलं होतं सकाळी दुपारी संध्याकाळी 2-2-2. Only we know one thing. आपल्याला एक फक्त माहिती असतं. डॉक्टर पिवळं घ्यायचं का हिरवा घ्यायचं? पिवळं घ्यायचं का हिरवं? देन डॉक्टर साहेब नाही, तुम्ही एक काम करा, सकाळी पिवळं पिवळ्या घ्या, घ्या, दुपारी हिरव्या घ्या, हिरव्या घ्या, रात्री लाल घ्या. लाल घ्या. बस. आपण नावात जातो का? आपल्याला नावं कळतात कुठं? आपला धचा मावायचा, पिवळं सकाळी आणि हिरवं रात्री व्हायचं आपलं. आपण गपचूप काय म्हणतो, डॉक्टर सांगितलं तसं आपण करूया. We hear them. ऐकतो की नाही आपण? As though it is gospel truth. आणि हे इथे No, शुभवर्तमान as though it is gospel truth. असं जणू शुभवर्तमानाचं सत्य असेल असं आपण डॉक्टरांचं ऐकून गोळ्या गपचूप खातो. Isn't it? आणि बरं व्हायचंय. मग बरं नाही जायचं का? बरं व्हायचंय And- वरती नाही जायचं. And we have got the gospel truth, and Jesus is the truth. आणि शुभवर्तमानातलं सत्य हे येशू आहेत. Amen. आमेन. We have to follow him blindly. येशूंच्या मागे मी तर म्हणतो अंधासारखी पट्टी बांधून चाला. काय विचारायची गरज नाहीये. सगळं सिद्ध केलं येशूंनी. Amen. So as we enter this sacred Lenten season, तर या पवित्र 40 दिवसांमध्ये आज जसं आपण प्रवेश करतोय, let us remember what Jesus did for us. येशूंनी आपल्यासाठी जे केलं त्याची आठवण करू. Let us remember that there is nobody else besides Jesus. येशूंशिवाय आणि कोणीही नाहीये ह्याची आठवण ठेव. That Jesus is the absolute truth. की येशू एकच संपूर्ण सत्य आहे. That we have to trust him. तर आपण येशूंवर विश्वास ठेवायलाच हवा. We have to follow him. येशूंच्या मागे आपण चालायलाच हवं. As the sheep follows the shepherd, जसं मेंढरं मेंढपाळाच्या मागे चालतात we have to follow our Lord Jesus तसं आपण Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालायला हवं. Let's all stand up. सर्वांनी कृपया उभे राहा. Thank you, Jesus. It's a very solemn time ही वेळ अतिशय पवित्र आहे. because these 40 days, कारण की हे 40 दिवस these were the days of great temptations to our Lord also. हे 40 दिवस आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी सुद्धा मोठ्या परीक्षेचे दिवस होते. Because कारण he had to do something that he had never done before. येशूंना असं काहीतरी तेव्हा करायचं होतं, करायला लागणार होतं जे त्यांनी अगोदर कधी केलं नाही. He had to die for our sins. आपल्या पापांसाठी मरावं लागणार He होतं. had to prepare himself. स्वतःची तयारी करावी लागली येशूंना. It's not easy. हे सोपं नाही, कारण देव कधी मरत नसतो, तो देव आहे. He did it for us. पण तरी आपल्यासाठी येशूंनी हे केलं. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, you are a mighty God. तू आमचा महान देव आहेस. You loved us so much तू आमच्यावर एवढं प्रेम केलंस that you sent Jesus Christ for us की on तू this येशू cross. ख्रिस्तांना आमच्यासाठी वधस्तंभी पाठवलंस. Master, प्रभू, what can we say? आम्ही काय बोलणार? We bow down before you. आम्ही तुला नतमस्तक होतो. We are broken, आम्ही तुटलोय longing आणि आमची तळमळ एकच आहे and need of your mercy, Lord. आणि आम्हाला तुझ्या दयेची आस आहे की आमच्यावर दया कर. This is the season of repentance. हा पश्चातापाचा काळ आहे.
This is the season of renewal. नूतनीकरणाचे हे 40 दिवस आहेत, पश्चातापाचे हे 40 दिवस आहेत. This is the season of returning to the one who first loved us ज्याने प्रथम आपल्यावर प्रेम केलं त्याच्याकडे परत यायचे हे दिवस आहेत. and gave his life for us. आणि ज्याने आपला प्राण आपल्यासाठी देऊन टाकला त्याच्याकडे परत यायचे हे दिवस आहेत. Lord, प्रभू, you have set before us तू आमच्या समोर ठेवलायस, this narrow way, तू आमच्या समोर हा छोटा रस्ता the ठेवलाय, only way, एकमेव रस्ता, the path that leads us to eternal life. जो रस्ता आम्हाला अनंत काळच्या जीवनाकडे नेतो. Jesus, येशू, you are so bold enough to tell the absolute truth तू एवढा धाडसी होतास की तू संपूर्ण सत्य बोलून गेलास that I am the way, की मीच मार्ग आहे, I am the truth, मीच सत्य आहे and I आणि am the मीच life. जीवन आहे. Without you, तुझ्याशिवाय there is no truth to hold, Lord. सत्यच नाहीये काही की ज्याला आम्ही धरून राहू. Without you, तुझ्याशिवाय there is no life to live, Lord. जीवनच नाही जगायला. The world is offering many, many paths. आज जग अनेक मार्ग देत आहे. They give us many choices, आज जग आम्हाला अनेक निवडी देत आहे, but only one leads to you, Heavenly पण Father. एकच मार्ग तुझ्याकडे नेतो स्वर्गीय बापा. Falsehood has always been whispering to us of giving us freedom, खोटेपणा नेहमी आम्हाला असंच म्हणत राहिला की मी तुला मोकळं करीन, मी तुला आझादी देईन. but every time it bound our soul. पण दर वेळेला त्या खोट्यानं आमच्या जीवाला बांधून ठेवलं. Lies are glittering like gold, खोटं सोन्यासारखं चमकतं, but they crumble like dust. पण मातीसारखं ढासळतं. But your word is the pure gold, तुझा शब्द शुद्ध सोनं आहे, pure gold शुद्ध सोनं आहे, that will never tarnish. ज्याला कधीही डाग लागत नाही. Sin had always promised us life. पापाने आम्हाला नेहमी खोटं दिलं, It always promised us life, जीवनाचं वचन दिलं, but पण it never delivered us life. पापाने नेहमी आम्हाला जीवनाचं वचन दिलं पण जीवन कधीच नाही दिलं. It only led us to death. नुसतं मरणाकडे घेऊन गेलं हे पाप. The enemy spoke in the garden of Eden. शत्रू एदेनेच्या मागेत बोलला. His words were dressed up in light, शत्रूचे शब्द प्रकाश धारण करून आले, but it was falsehood. पण ते खोटं होतं. He said, "You'll be like God." तो शत्रू म्हणाला, सैतान म्हणाला, तुम्ही देवासारखे बनाल, हे फळ खा. We became worse than animals. आम्ही जनावरांहून वाईट झालो ते फळ खाऊन. He said, "You'll be like God." तो म्हणाला, तुम्ही देवासारखे बनणार. That means we will live forever and ever. याचा अर्थ आम्ही कायम जगणार. But we listened to him and we died. पण आम्ही शत्रूचं ऐकलं आणि मेलो. His words are a snare to us. सैतानाचे शब्द आमच्यासाठी जाळं आहेत. It only led us to the grave. फक्त आम्हाला कब्रस्थानाकडे नेलं त्याने. But पण Jesus, you came येशू तू आलास with the absolute truth. संपूर्ण सत्य घेऊन. You gave us life, तू आम्हाला जीवन दिलंस, eternal life. अनंत काळचं. You are the lamb without blemish, तू निर्दोष निष्कलंक कोकरू, the bridge पूल, between God and us. देव आणि आमच्यातला पूल. You took the cross on our behalf. तू वधस्तंभ आमच्या वतीने उचललास. You walked the road of suffering. तू त्रासांचा मार्ग चाललास. That Golgotha road you took for us. गोलगत्ता रस्ता तू आमच्यासाठी चाललास. You laid down your life for us. आमच्यासाठी तू प्राण दिलास. A crown of thorns were put on your head. काट्यांचा मुकुट तुझ्या डोक्यावर घालण्यात आला. They beat you up, तुला मारलं त्यांनी, but yet you never opened your mouth. तरी तू मुख नाही उघडलं. You came for us तू आमच्यासाठी आलास and you said, "I will finish it and return." आणि म्हणालास मी हे संपवून परत जाईन. Master, देवप्पा, there is no other way for us. आमच्यासाठी दुसरा कुठलाही There मार्ग is नाही, no other truth for us. दुसरं कुठलंही सत्य नाही, There is no other life for us. आणि कुठलंही जीवन नाही, There is no other name for us. आणि कुठलंही नाव नाही, There is no other hope for us. आणि कुठलीही आशा नाही. And so, Lord, म्हणून प्रभू, during this Lenten season, या 40 दिवसात strip away every falsehood from our lives सगळा खोटेपणा आमच्या जीवनातून काढून टाक, that is entangling our hearts. जो आमच्या हृदयांना अडकवतोय. In this Lenten season, या 40 दिवसात as we fast and pray, जसं आम्ही उपवास प्रार्थना करू, purge our souls of pride. आमच्या जीवांना गर्वापासून सोडव.
Let not prayer only rise from our lips, but from the depths of our heart. आमच्या प्रार्थना फक्त तोंडातून आणि ओठातून नको, हृदयाच्या गाभाऱ्यातनं येऊ दे. Let my giving not only flow from my hands, but from my heart. माझं देणं फक्त हातातून नको, माझ्या हृदयातनं येऊ दे. We surrender our heart to you. आम्ही सरेंडर करतो आमचं हृदय तुला. Then our giving will be blessed. म्हणजे आमचं देणं आशीर्वादित होईल. Then our working will be blessed. मग आमचं काम आशीर्वादित होईल. Lord, प्रभू, this narrow road is not easy for us, हा छोटा रस्ता काही सोपा नाही, but it is the only road worth walking on. पण हा एकमेव रस्ता आहे चालण्याजोगा, ज्यावर चालायला हवं. It's the only road that is leading us to eternal life. हा एकच रस्ता आहे जो आम्हाला मोक्षाकडे नेतो. That's why we don't want to seek shortcuts. म्हणून आम्हाला शॉर्टकट नाही शोधायचा. We don't want to be deceived by any counterfeit people. म्हणून आम्हाला नकली लोकांपासून नाही फसायचं. The road may be steep, तो रस्ता असेल अगदी छोटा steep, किंवा घसरणारा किंवा टेकडीसारखा, but that is the Calvary hill पण ती काल्वरीची टेकडी आहे on which you gave all your life for us. ज्यावर तू आमच्यासाठी तुझा प्राण दिलास. We have to go to that place. तिथे आम्हाला जावं लागेल. Master, प्रभू, today आज we may be sorrowful, आम्हाला दुःख वाटत असेल thinking about what you did for us on the cross of Calvary. या गोष्टीचा विचार करून की काल्वरीच्या वधस्तंभावर तू आमच्यासाठी काय केलंस. We know आम्हाला ठाऊक आहे, as we walk on this Lenten road, जसं या 40 दिवसाच्या मार्गावर आम्ही चालू, we are going to find that empty tomb, आम्हाला ती रिकामी कबर रस्त्यात दिसणार, a resurrected Christ. पुनरुत्थित ख्रिस्त दिसणार. It's not going to stop on Good Friday. गुड फ्रायडेला ते थांबणार नाही. At the end of the Lenten road, 40 दिवसाच्या रस्त्याच्या अखेरीला we are going to see the resurrected Christ. पुनरुत्थित ख्रिस्त दिसणार. And we promise you, आणि आम्ही तुला वचन देतो, on Easter Sunday, ईस्टरच्या रविवारी we will rejoice as we have never rejoiced आम्ही before. असा आनंद करू जसा आम्ही अगोदर कधी केला नाही, Never. कधीच केला नाही. We will celebrate Easter. आम्ही ईस्टर साजरा करणार, आम्ही पुनरुत्थान साजरा करणार, Because कारण the end of this road is beautiful. या मार्गाचा अंत शेवट आहे. My Jesus, माझे येशू, what you said about yourself is the absolute truth. माझ्या येशू स्वतःविषयी तू जे बोललास ते संपूर्ण सत्य आहे. And we praise you for giving us the only truth. आणि आम्ही तुझी स्तुती करतो की तू एकमेव सत्य आम्हाला दिलंस. Though people hated your truth and put you on the cross, जरी लोकांनी तुझ्या सत्याचा तिरस्कार करून तुला वधस्तंभी खिळलं, yet you did not compromise with the truth. तरी तू सत्यावर रद्दबदल केली नाही. Because truth cannot compromise. कारण सत्य सत्य आहे, ते रद्दबदल करत नाही. I thank you, मी Jesus, तुझे आभार मानतो येशू, for being the only truth, तू एकमेव सत्य आहेस म्हणून धन्यवाद, which will never change. जे कधी बदलणार नाही. We bless you, O आम्ही God. तुला आशीर्वादित करतो प्रभू. We bless you, my Lord Jesus आम्ही Christ. तुला आशीर्वादित करतो माझ्या येशू. We resurrender our life once again to you. आम्ही जीवन तुला परत समर्पित करतो येशू. We will follow you आम्ही तुझ्या मागे चालू all the days of our lives आयुष्यभर, to be with you तुझ्या सोबत राहू forever and ever. कायम आणि कायम. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Thank you, Father. आमेन. Just keep standing, people, उभे for राहा a few सगळ्यांनी. moments. We will worship Him. Come. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. सजदा करूं, 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 सजदा करूं.
Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. सजदा करूं सजदा करूं Thank you, Lord God. सजदा करूं Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Lord. तुझे Thank you, आभार Father. दे बाप्पा. Thank you, Master. तुझी स्तुती करतो प्रभू. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Lord. धन्यवाद. Where can we go from your presence? तुझ्या सहवासाला सोडून मी कुठे जाऊ प्रभू? You have the words of eternal life. तुझ्याकडे अनंत कालच्या जीवनाचे शब्द आहेत. Our soul is tied with the bundle of your soul. आमचा जीव तुझ्या जीवात बांधलाय. We can never separate, Lord. आम्ही नाही वेगळे होऊ शकत तुझ्यापासून. Never separate. कधीच नाही. You gave us life, तू आम्हाला जीवन दिलंस. and from that day we are breathing your breath. त्या दिवसापासून हा श्वासही आम्ही तुझाच घेतोय. हो दे बाप्पा. You breathed into Adam and he had life. आदामामध्ये तू श्वास फुंकला, त्याला जीवन मिळालं. But now once again you breathed in us, आता परत एकदा तू आमच्यामध्ये श्वास फुंकलास. and we are breathing your breath. आम्ही तुझा श्वास घेतोय. Every time we breathe in and breathe out, it is only Jesus. ज्या वेळेला, ज्या दर वेळेला आम्ही श्वास घेतो आणि श्वास सोडतो, येशू घेतो, येशू सोडतो. Thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. We are tied up forever. कायमचे आम्ही तुला बांधलो, And so we bless you म्हणून आम्ही तुला आशीर्वादित करतो that you never change. की तू कधी बदलत नाहीस. Your love never changes. तुझं प्रेम कधी बदलत नाही. Your mercy never तुझी changes. दया कधी बदलत नाही. Your provision never तुझा changes. पुरवठा कधी बदलत नाही. You are the same तू yesterday, तोच today and आहेस. forever. आज आणि युगानुयुग सारखाच आहेस. खराबा शंदुरू महांदुरू खो माही. As a fish cannot live without water, जसं मासा पाण्याशिवाय जगू नाही शकत, that water is life for that fish. ते पाणी त्या माशाचं जीवन आहे. It cannot survive anywhere on this earth नाही तो मासा या जगात आणि कुठेही टिकू शकत. but the water. फक्त पाणी पाहिजे माशाला. Even so, तसंच our environment is Jesus. आमचा परिसर, आमचं वातावरण, आमची हवा, आमचं सर्वस्व येशू आहे. Just imagine being tied up with one person for life, कल्पना करा, एका व्यक्तीशी तुम्ही आयुष्यभराला बांधलेले आहात. for eternal life. अनंत कालच्या जीवनापर्यंत बांधलेले आहात. That person better be good. तो व्यक्ती चांगलाच असायला पाहिजे ना, कारण अनंत कालच्या जीवनापर्यंतच ते बंधन आहे. Otherwise, नाहीतर it will be hell for us. नरक बनेल ते आपल्यासाठी. But what a person Jesus is, to whom we are पण tied येशू forever. काय व्यक्ती आहेत ना, की ज्याच्याशी आपण कायमचे बांधले गेलो. Full of love, प्रेमानं भरलेले, full of power. हो तो प्रोत सामर्थ्याने भरलेले. In eternity you will never lack. अनंत काळापर्यंत तुला काही कमी पडणार नाही. And I am looking forward to that day आणि त्या दिवसाकडे मी बघत आहे दे when I बाप्पा, will meet him जेव्हा मी येशूंना भेटीन, and be with him येशू forever and सोबत ever. कायम राहीन. कायम. Amen. आमेन. Bless my people माझ्या लोकांना आशीर्वादित कर, as they spend time with you जसं ते तुझ्या सहवासात वेळ घालवतील. with fasting and prayer. उपवास प्रार्थना करून Be with them, त्यांच्या सोबत राहा. change them, त्यांना बदल, draw them more closer to you. त्यांना अजून तुझ्या जवळ आण. Let them feel the essence of your presence in तुझ्या their lives. सहवासातला सार त्यांना कळू दे. Thank you, Master. धन्यवाद दे Thank बाप्पा. you, Jesus. तुझे आभार. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. धन्यवाद. Praise आमेन. God. आमेन.